नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4, 5 आणि 6 मार्च या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रणजी करंडक 2025-26 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर. रणजी करंडक 2025-26 जम्मू आणि काश्मीरने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद जिंकून इतिहास रचलेला आहे. हुबळी कर्नाटक येथे कर्नाटक विरुद्ध अंतिम सामना खेळला गेला. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केलेल्या आणि कर्नाटकला 293 धावांवर बाद केले होते. अशा प्रकारे त्यांनी पहिल्या डावात 291 धावांची मोठी आघाडी मिळवली आणि जम्मू आणि काश्मीर हे पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि उपविजेता राहिलेला आहे कर्नाटक हा संघ. सामनावीर ठरला शुभम पुंडीर. मालिकावीर ठरलेला आहे जम्मू आणि काश्मीरचा औकिब नबी. सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रविचंद्रन बरन, कर्नाटकचा खेळाडू आहे. सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत औकिब नबी यांनी. रणजी करंडक ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. सुरुवात 1934 मध्ये झालेली आहे. इंग्लंडकडून खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू महाराजा रणजित सिंहजी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे. फॉर्मॅट काय असतो तर येथे 4 दिवसांचे सामने खेळले जातात. सर्वात यशस्वी संघ म्हणजे आजपर्यंत मुंबई 42 वेळा जिंकलेली आहे आणि रणजी करंडक 2025-26 चा विजेता आहे. पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीर उपविजेता आहे कर्नाटक हा संघ. नेक्स्ट आहे, सिक्कीम मधील पायक्योंग विमानतळाला कोणत्या स्वतंत्र सैनिकाचे नाव देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिलोचन पोखरेल. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी सिक्कीममधील पायक्योंग विमानतळाचे नाव स्वतंत्र सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केलेली आहे. त्रिलोचन पोखरेल यांना सिक्कीमचे पहिले स्वतंत्र सैनिक मानले जाते आणि ते महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होते. गांधी टोपी परिधान करत असल्यामुळे त्यांना गांधी पोखरेल या नावाने ओळखले जात होते. त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पाकयोंग विमानतळ हे सिक्कीम राज्यातील एकमेव विमानतळ आहे. या विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर बघा, पाकयोंग विमानतळाचे नवीन नाव काय असणार आहे तर त्रिलोचन पोखरेल विमानतळ. नेक्स्ट आहे, अमेरिकेने इराणवरील संयुक्त लष्करी कारवाईला कोणते नाव दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन एपिक फ्युरी. अमेरिकेने इराणवरील संयुक्त लष्करी मोहिमेला ऑपरेशन इपिक फ्युरी असे नाव दिलेले आहे. ही संयुक्त लष्करी कारवाई 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेली आहे. इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करणे, क्षेपणास्त्र, पायाभूत सुविधांवर हल्ला करणे आणि इराणमधील शासन बदल घडवून आणणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आलेले आहे. संयुक्त लष्करी मोहीम होती अमेरिका आणि इस्रायलची. तर अमेरिकेने या मोहिमेला काय नाव दिलेले आहे तर ऑपरेशन एपिक फ्युरी. नेक्स्ट आहे, नौदल सशस्त्र महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बीपी सिंग. बीपी सिंग यांनी 1 मार्च 2026 रोजी भारतीय नौदलाच्या नौदल सशस्त्र महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी हा पदभार नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयात स्वीकारलेला आहे. बीपी सिंह यांनी दिवाकर जयंत यांची जागा घेतली आहे, जे 28 फेब्रुवारी 2026 रोजी निवृत्त झाले. ते भारतीय नौदल सशस्त्र सेवेच्या 1984 च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना नौदल सशस्त्र व्यवस्थापन, खरेदी, रसद क्षेत्रात 3 दशकांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईतील नौदल सशस्त्र डेपोचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. नौदल सशस्त्र महासंचालक यांचे मुख्य कार्य काय असते तर नौदलाच्या सशस्त्र आणि संबंधित प्रणालीचे संचालन, व्यवस्थापन आणि आधुनिकीकरण करणे. नेक्स्ट आहे, इस्रायलने इराणवरील लष्करी कारवाईला कोणते नाव दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन लायन्स रोअर. इस्रायलने इराणवरील लष्करी कारवाईला लायन्स रोअर असे नाव दिले आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. याचा उद्देश काय आहे तर इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करणे आणि तेथील लष्करी सामर्थ्य कमी करणे. नेक्स्ट आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 मार्च 2026 रोजी दिल्लीतील महिलांना समर्पित किती नवीन योजना सुरू केल्या आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 योजना. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे महिलांसाठी 4 नवीन योजनांचे लोकार्पण केलेले आहे. या योजनांचा शुभारंभ शक्ती नारी समृद्ध दिल्ली या कार्यक्रमात करण्यात आला.
या 4 योजना कोणत्या आहेत बघा. पहिली आहे दिल्ली लखपती बिटिया योजना. या योजनेअंतर्गत मुलींच्या नावावर सुमारे 56,000 रुपये हप्त्यांमध्ये जमा केले जातील, जे 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत व्याजासह 1 लाख रुपयांपेक्षा अधिक होतील. सहेली पिंक स्मार्ट कार्ड. महिलांना दिल्लीच्या सार्वजनिक बसमध्ये मोफत आणि डिजिटल तिकिटिंगसह सुरक्षित प्रवास करण्यासाठी हे स्मार्ट कार्ड दिले जाईल. मोफत LPG सिलेंडर योजना. रेशन कार्डधारक कुटुंबांना होळी आणि दिवाळी या सणांच्या वेळी दरवर्षी 2 LPG सिलेंडर मोफत दिले जातील. मेरी पुंजी मेरा अधिकार. लाडली योजना DBT. तर या उपक्रमांतर्गत 40,642 लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कोणत्या शहराचे नाव बदलून अबुराज केलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माउंट अबू. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 3 शहरांची नावे बदलण्याची घोषणा केलेली आहे. ही घोषणा 27 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थान विधानसभेत करण्यात आली. आता हे 3 शहरे कोणते आहेत बघा. तर माउंट अबूचे नवीन नाव असणार आहे अबुराज. कामा म्हणजे दिग जिल्ह्यातील कामाचे नाव बदलून कामवन असे करण्यात येणार आहे. भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर हे याचे नवीन नाव असणार आहे यज्ञपूर. बघा, माउंट अबूचे नवीन नाव असेल अबुराज, कामाचे नवीन नाव असेल कामवन आणि जहाजपूर याचे नवीन असेल यज्ञपूर. या निर्णयामागील उद्देश सांस्कृतिक वारसा जपणे आणि वसाहतवादी प्रभावातून मुक्तता हा आहे. नेक्स्ट आहे मध्य प्रदेश सरकारने आपली पहिली कृषी मंत्रिमंडळ बैठक कोठे आयोजित केली होती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरवानी. मध्य प्रदेश सरकारची पहिली कृषी मंत्रिमंडळ बैठक 2 मार्च 2026 रोजी बरवानी जिल्ह्यातील नागलवाडी या आदिवासी बहुल गावात आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भूषवले. राज्याच्या राजधानीबाहेर आणि थेट ग्रामीण किंवा आदिवासी भागात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच कृषी मंडळ बैठक ठरली. राज्य सरकारने 2026 हे वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केले असून त्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुमारे 27,746 कोटी रुपयांच्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनांमध्ये सिंचन, पशुपालन, मत्स्यपालन आणि फलोत्पादन यासारख्या क्षेत्रांचा समावेश असून एकूण 17 विभाग या बैठकीत सहभागी झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या कोणत्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयतुल्ला अली खमेनी. इस्रायल आणि अमेरिका यांनी केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. हा हल्ला 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणची राजधानी तेहरान येथील त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर करण्यात आला. या कारवाईला डिकॅपिटेशन स्ट्राईक असे संबोधले जात आहे. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या काही कुटुंबियांचा आणि इराणच्या काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांनी आणि व्हाईट हाऊसने या घटनेची पुष्टी केलेली आहे. आयतुल्ला अली खामेनी हे 86 वर्षांचे होते. 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेत कोणी पहिले स्थान पटकावले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय सेना. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 चे आयोजन जम्मू आणि काश्मीर आणि लडाख येथे करण्यात आले. या स्पर्धेचे मुख्य कार्यक्रम गुलमर्ग आणि लेह येथे पार पडले. ही या स्पर्धेची 6वी आवृत्ती होती. भारतात हिवाळी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पदक तालिका बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे भारतीय सेना. यांनी एकूण 23 पदके जिंकलेले आहेत. यामध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. दुसरा आहे हिमाचल प्रदेश. यांनी 6 सुवर्ण, 7 रौप्य, 1 कांस्य आणि एकूण 14 पदके जिंकलेली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती हरियाणा. चौथ्या क्रमांकावरती आहे आपले महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने एकूण 12 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने कोणत्या राज्यात पहिले राज्य इनोव्हेशन मिशन सुरू केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने त्रिपुरामध्ये पहिले राज्य इनोव्हेशन मिशन सुरू केले आहे. या मिशनचा शुभारंभ 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील हपानिया आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात करण्यात आला. राज्याच्या विकास योजनांमध्ये नाविन्य आणि उद्योजकता आणण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य नवोन्मेष अभियान अटल इनोव्हेशन अभियान 2.0 अंतर्गत कार्यरत आहे. हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तयार केलेले राज्य सहाय्य अभियान चौकटीचा एक भाग आहे.
या अंतर्गत त्रिपुरातील टी-नेस्ट या केंद्राला आता अटल इन्क्युबेशन सेंटर म्हणून दर्जा देण्यात आला आहे, जेथून स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि निधी पुरवला जाईल. अटल इनोव्हेशन मिशन हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. हे 2016 मध्ये सुरू करण्यात आले. ही नीती आयोगाच्या अंतर्गत काम करते. देशात नवोन्मेषण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल माइंड हेल्थ 2025च्या अहवालानुसार भारतातील तरुणांचा मानसिक आरोग्यात कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 60वा. ग्लोबल माइंड हेल्थ 2025 हा अहवाल सेपियन लॅब्स या अमेरिकेतील संस्थेने फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध केला. या अहवालात एकूण 84 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. अहवालानुसार 18 ते 34 वयोगटातील भारतीय तरुणांचा मानसिक आरोग्याच्या बाबतीत जगात 60वा क्रमांक लागतो. भारतीय तरुणांचा माइंड हेल्थ कोशंट स्कोअर 33 असून तो त्रासग्रस्त किंवा संघर्षशील या श्रेणीत येतो. याउलट 55 वर्षावरील भारतीयांचा MHQ स्कोअर 96 असून त्यांचा जागतिक क्रमांक 49वा आहे. बघा, 18 ते 34 वयोगटामध्ये भारतीय तरुणांचा मानसिक आरोग्याच्या बाबतीत क्रमांक आहे 60वा आणि 25 वर्षावरील भारतीयांमध्ये आहे 49वा. अहवालानुसार तरुणांच्या मानसिक आरोग्याच्या घसरणीची प्रमुख कारणे बघा, लवकर स्मार्टफोनचा वापर, अल्ट्रा प्रोसेस्ड जंक फूडचे जास्त सेवन, कमकुवत कौटुंबिक संबंध आणि कामाचा व जीवनशैलीचा ताण. ग्लोबल माइंड हेल्थ 2025 18 ते 34 वयोगटातील पहिले 5 देश कोणते बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे घाना, दुसरा आहे नायजेरिया, तिसरा केनिया, चौथा आहे झिम्बाब्वे आणि 5वा आहे टांझानिया आणि आपल्या भारताचा क्रमांक आहे 60वा. नेक्स्ट आहे, अलीकडेच क्रिकेटपटू एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ती कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन देशाची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू आहे. एलिसा हिलीने मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तिचा अखेरचा सामना भारताविरुद्ध पर्थ येथील वाका मैदानावर खेळला गेला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. तिच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने जवळपास 300 सामने खेळले आणि 7000 पेक्षा अधिक धावा केलेल्या आहेत. ती 8 वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहिलेली आहे. तिने ऑस्ट्रेलियन महिला संघाचे तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व केलेले आहे, म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि T20 सामन्यांमध्ये. महिला क्रिकेटमध्ये ती उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट आहे, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरातून HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अजमेर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील अजमेर येथून देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. HPV म्हणजे काय? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचे उद्घाटन कायड अजमेर येथे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने 14 वर्षांच्या मुलींना मोफत HPV लस दिली जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे. या कार्यक्रमासाठी गार्डासिल 4 ही चतुष्कोनी HPV लस वापरली जात आहे. मोहिमेची औपचारिक सुरुवात 5 मुलींना HPV लसीकरण करून करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे 1.15 कोटी मुलींना देशभरातील सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत लस दिली जाणार आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने मानवी पॅपिलोमा व्हायरस संसर्गामुळे होतो. नेक्स्ट आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडून भारत ट्राईब्स फेस्ट 2026चे आयोजन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आदिवासी व्यवहार मंत्रालय. भारत सरकारचे आदिवासी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने भारत ट्राईब्स फेस्ट 2026चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी केले. हा महोत्सव 2 ते 24 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध आदिवासी वारसा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आदिवासी वारसा जतन करणे, कला संस्कृतीचे प्रदर्शन करणे आणि आदिवासी समुदायाचे आर्थिक सक्षमीकरण करणे. या फेस्टमध्ये 1000 पेक्षा अधिक आदिवासी कारागीर, सेफ आणि सांस्कृतिक पथके सहभागी झाले आहेत. कार्यक्रमामध्ये 200 पेक्षा जास्त स्टॉल्सद्वारे हस्तकला, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत. या कार्यक्रमात मंत्रालयाच्या RISA या नवीन ब्रँडचे लॉन्चिंग केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी कला महोत्सव, जनजाती संगीत महोत्सव, भारत जनजाती महोत्सव आणि आदिवासी व्यवसाय परिषद यासारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नेक्स्ट आहे, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कोठे आयोजित करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बार्सिलोना. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन बार्सिलोना, स्पेन येथे करण्यात आले.
हा कार्यक्रम 2 ते 5 मार्च 2026 दरम्यान पार पडला. या परिषदेसाठीचे स्थळ व्हिरा बार्सिलोना ग्रँड व्हिआ येथे. 2026 ची थीम होती द आयक्यू इरा. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G, 6G, क्लाउड, सायबर सुरक्षा आणि प्रगत कनेक्टिव्हिटी या विषयांवर विशेष भर देण्यात आला. या जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस ही मोबाईल आणि तंत्रज्ञान उद्योगातील जगातील सर्वात मोठी वार्षिक परिषद मानली जाते, जिथे भविष्यातील दळणवळण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाते. नेक्स्ट आहे, अलीकडे संशोधकांना कोणत्या राज्यात 12व्या शतकातील यादवकालीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळ वेण्णा नदीच्या काठावर प्राचीन मंदिराचे अवशेष आढळले आहेत. हे अवशेष हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव परिसरात वेण्णा नदीच्या पात्रात आणि काठावर विखुरलेल्या अवस्थेत सापडले. संशोधक पंचशील थूल आणि प्रवीण कडू यांनी या अवशेषांचा शोध लावलेला आहे. हे अवशेष 12व्या ते 13व्या शतकातील असल्याचे मानले जाते. ते यादव काळातील सेवन राजवंश मंदिराशी संबंधित असल्याचे दिसून येते. या अवशेषांमध्ये कोरीव खांब आणि वास्तुशिल्पाचे तुकडे आढळलेले आहेत. हे अवशेष काळ्या बेसाल्ट दगडापासून बनवलेले असून त्यावर सूक्ष्म कोरीव काम दिसून येते. या मंदिराची रचना हेमाडपंथी स्थापत्य शैली दर्शवते, ज्यामध्ये चुनखडी किंवा सिमेंट न वापरता दगडांची रचना केली जाते. नेक्स्ट आहे, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोणत्या माजी भारतीय खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकाच्या नावाने नवीन स्टँडची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवी शास्त्री. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील एका स्टँडला माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या एपेक्स कौन्सिल बैठकीत घेण्यात आला. प्रेस बॉक्सच्या खालील लेव्हल 1 स्टँड आता रवी शास्त्री स्टँड म्हणून ओळखले जाणार आहे. खेळाडू, कर्णधार आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. रवी शास्त्री 1983च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते 2017 ते 2021 या कालावधीत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नेक्स्ट आहे, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने त्यांचा 25वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च 2026 रोजी. ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने 1 मार्च 2026 रोजी आपला 25वा स्थापना दिन साजरा केलेला, रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. या निमित्ताने नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा संवर्धन कायदा 2001 अंतर्गत 1 मार्च 2002 रोजी बीईची स्थापना करण्यात आली. ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो हे ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सध्याचे महासंचालक आहेत कृष्णचंद्र पाणिग्रही. नेक्स्ट आहे, नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मृत्यू झालेल्या इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोजतबा खामेनी. इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर अवघ्या 24 तासात त्यांचा मृत्यू झाला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने मोजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या डिकॅपिटेशन स्ट्राईक दरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान 1 मार्च 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातच आयतुल्ला अली खामेनी यांचा देखील मृत्यू झाला होता. नेक्स्ट आहे, तमिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोल्ली हिल्स. तमिळनाडूने खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिले डार्क स्काय पार्क स्थापन केले आहे. हे पार्क नामक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथील अरियूर शोला राखीव जंगलात उभारण्यात आले आहे. या पार्कचे उद्घाटन वनमंत्री आर.एस. राजकन्नपन यांनी चेन्नई येथून दूरस्थपणे केले. उच्च उंची, घनदाट जंगल आणि 1.5 किलोमीटर त्रिज्येत अत्यल्प प्रकाश प्रदूषण असल्यामुळे कोल्ली हिल्सची निवड करण्यात आली. या पार्कमुळे तारे, ग्रह, मिल्की वे, आकाशगंगा आणि चंद्र यांचे स्पष्ट निरीक्षण करणे शक्य होते. या उपक्रमामुळे खगोल पर्यटन वाढवण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कोणत्या उद्देशाने राबवले जात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भूमी अभिलेख सेवा सुधारण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान मुख्यत्वे भूमी अभिलेख सेवा सुधारण्यासाठी आणि महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी राबवले जात आहे. हे अभियान 1 मार्च ते 31 मे 2026 या कालावधीत महाराष्ट्रभर राबवले जात आहे. या अभियानांतर्गत 7 ते 14 मार्च, 10 ते 17 एप्रिल आणि 8 ते 15 मे 2026 रोजी विविध स्तरांवर शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जमिनीच्या जुन्या नोंदीतील त्रुटी दूर करून अचूक 7/12 उतारा उपलब्ध करून देणे हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे.
वारस नोंदी किंवा जमीन खरेदी विक्रीनंतरचे प्रलंबित फेरफार अर्ज जलद गतीने मंजूर केले जात आहेत. जमिनीच्या हद्दीवरील वाद आणि भूमी मोजणीशी संबंधित तक्रारांचे निराकरण करण्यावर भर दिला जात आहे. भूमी अभिलेखांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटायझेशन करून नागरिकांना नोंदी ऑनलाईन सुलभतेत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या अभियानाचा व्यापक हेतू आहे प्रशासन जनतेच्या दारी पोहोचवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम कोठे उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरातमधील सानंद या ठिकाणी. मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनी गुजरातमधील सानंद येथे जगातील सर्वात मोठे एकल मजली आणि रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टर क्लीन रूम उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन केले. ही सुविधा भारताच्या पहिल्या प्रगत मेमरी ATMP प्रकल्पाचा भाग आहे. या क्लीन रूमचा विस्तार सुमारे 5 लाख चौरस फूट इतका आहे. हे क्लास 1000 मानांकित क्लीन रूम असून येथे हवेतील कणांवर अत्यंत काटेकोर नियंत्रण ठेवले जाते. मायक्रॉन आणि त्यांच्या सरकारी भागीदारांनी या प्रकल्पात सुमारे $2.75 अब्ज गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून डेल टेक्नॉलॉजीज कंपनीला पहिली मेड इन इंडिया मेमरी मॉड्यूल शिपमेंट पाठवण्यात आली आहे. या सुविधेच्या बांधकामासाठी आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 3.5 पट जास्त लोखंड वापरण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, भारतीय नौदलाचे प्रशिक्षक जहाज INS तरंगिणी कोणत्या देशाच्या त्रिंकोमाली बंदरावर प्रशिक्षण भेटीसाठी पोहोचले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. भारतीय नौदलाचे पहिले सीड असलेले प्रशिक्षण जहाज INS तरंगिणी आपल्या ओव्हरसीज डिप्लॉयमेंट लोकायन 2026 दरम्यान 6 मार्च 2026 रोजी श्रीलंकेतील त्रिंकोमाली बंदरावर पोहोचले आहे. या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि श्रीलंका नौदलामधील सामुद्रिक सहकार्य मजबूत करणे हा आहे. तसेच प्रशिक्षणार्थी कॅडेट्सना आंतरराष्ट्रीय सागरी अनुभव मिळावा हा या मोहिमेचा महत्त्वाचा हेतू आहे. या भेटीदरम्यान भारतीय आणि श्रीलंका नौदलाचे अधिकारी एकमेकांच्या जहाजांना भेट देऊन व्यावसायिक अनुभव शेअर करणार आहेत. लोकायन 2026 मोहिमेअंतर्गत हे जहाज विविध देशांच्या बंदरांना भेट देत आहे. या मोहिमेद्वारे भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेक्स्ट आहे, शिलाँग येथील आसाम रेजिमेंटल सेंटरमध्ये कोणत्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 2 अग्निवीर प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मेनिनगोकोकल. मेघालयातील शिलाँग येथील आसाम रेजिमेंटल सेंटरमध्ये मेनिनगोकोकल बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 2 अग्निवीर प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर मेघालय सरकारने सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केलेला आहे. हा संसर्ग नायसेरिया मेनिनजिटायटिस या जीवाणूमुळे होतो. या जीवाणूमुळे मेंदू आणि मणक्याच्या संरक्षणात्मक आवरणांना सूज येते, ज्याला मेनिनजायटिस असे म्हणतात. ही घटना मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात घडलेली आहे. नेक्स्ट आहे, पद्मश्री पुरस्कार विजेते उत्सव चरण दास यांचे 1 मार्चला निधन झाले. ते कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घोडा नृत्य. पद्मश्री पुरस्कार विजेते उत्सव चरण दास हे ओडिसातील प्रसिद्ध घोडा नाच म्हणजे चैती घोडा नाट या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते. त्यांचे 1 मार्च 2026 रोजी भुवनेश्वर येथे वयाचे 103व्या वर्षी निधन झाले. त्यांना 2020 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी 7 दशकांहून अधिक काळ चैती घोडा नाच या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रचार केला. या लोककलेवर आधारित अनेक नाटके आणि गाणीही त्यांनी लिहिलेली होती. घोडा नाच हे ओडिसातील मच्छीमार समुदाय म्हणजेच कैवर्त समुदाय यांचे लोकप्रिय पारंपरिक लोकनृत्य आहे. हे नृत्य प्रामुख्याने चैत्र महिन्यात सादर केले जाते. नेक्स्ट आहे, इराणने अमेरिका इस्रायल हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कोणते लष्करी अभियान सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खतम-ए-तुफान. मार्च 2026 मध्ये इराणने खतम-ए-तुफान नावाचे लष्करी अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणे हा आहे. या कारवाईत इस्रायलमधील तेल अविव आणि हैफा यांसारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आले. तसेच अमेरिकेच्या प्रादेशिक लष्करी तळांवरही हल्ले करण्यात आलेले आहेत. या मोहिमेदरम्यान शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आलेले आहेत. हे अभियान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सद्वारे राबवण्यात येत आहे. या कारवाईद्वारे इस्रायलच्या आर्यन डोम संरक्षण प्रणालीला भेदण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेक्स्ट आहे, मध्य प्रदेशातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 113 वर्षांनंतर वन घुबड आढळले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात तब्बल 113 वर्षांनंतर वन घुबड म्हणजेच वन पिंगळा हा दुर्मिळ शिकारी पक्षी आढळला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कुनो राष्ट्रीय उद्यानातील परोंड बीट परिसरात स्थानिक पर्यटन मार्गदर्शक लाभ यादव यांनी हा पक्षी प्रथम पाहिला. या शोधाची पुष्टी पुणे येथील वाईल्ड लाईफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटीच्या तज्ज्ञांनी केलेली आहे. या पक्षाच्या शोध प्रथम
1972 मध्ये लागला होता आणि 1884 नंतर तो मध्य प्रदेशातून लुप्त झाला होता. वनघुबडाचे वैज्ञानिक नाव ॲथिन ब्लेवेटी आहे. हे घुबड निशाचर नसून दिवसा सक्रिय राहून शिकार करते. हा पक्षी स्ट्रिगिडे कुटुंबातील आहे. IUCN नुसार यांची संवर्धन स्थिती लुप्तप्राय आहे. जगभरात या पक्ष्यांची संख्या अंदाजे 250 ते 999 इतकीच उरलेली आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक वाहनांसाठी 30 किलोवॅट वाईड बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टम कोणी लॉन्च केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी विकसित 30 किलोवॅट वाईड बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ड्राईव्ह सिस्टीम चेन्नई येथे लॉन्च करण्यात आले. 2 मार्च 2026 रोजी या प्रणालीचे लॉन्च इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी IIT मद्रास येथे केले. हे तंत्रज्ञान सीडॅक तिरुवनंतपुरम, IIT मद्रास आणि लुकास TVS यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. ही प्रणाली राष्ट्रीय पॉवर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मिशन अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. 30 किलोवॅट पॉवर क्लास विशेषतः इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल सेगमेंट म्हणजेच कॉम्पॅक्ट कार आणि फ्लीट मोबिलिटी प्लॅटफॉर्मसाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामुळे EV पॉवरट्रेन आणि सेमीकंडक्टर आधारित ड्राईव्ह घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. नेक्स्ट आहे जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्च रोजी. जागतिक वन्यजीव दिवस दरवर्षी 3 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस वन्यजीव आणि वनस्पतींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. 30 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला होता. 1973 मध्ये वन्यजीव आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनाच्या मान्यतेसाठी या दिवशी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या देशातून 9 चित्ते भारतात आणण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोत्सवाना. 28 फेब्रुवारी 2026 रोजी बोत्सवाना येथून 9 आफ्रिकन चित्ते भारतात आणण्यात आले. या गटामध्ये 6 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात येथे सोडण्यात आलेले आहे. त्यांनी प्रथम ग्वाल्हेर एअरबेस येथे उतरवण्यात आले आणि नंतर हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. या चित्त्यांना भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोब मास्टर विशेष विमानाने बोत्सवानाहून भारतात आणले. या नवीन चित्त्यांच्या आगमनानंतर भारतामधील चित्त्यांची एकूण संख्या 48 झाली आहे, ज्यामध्ये भारतामध्ये जन्मलेल्या 28 बछड्यांचाही समावेश आहे. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर बोत्सवाना हा भारतातील चित्ते देणारा तिसरा देश ठरलेला आहे. 1952 मध्ये आशियाई चित्त्यांना भारतात अधिकृतपणे नामशेष घोषित करण्यात आलेले होते. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी नामिबिया येथून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले आणि आता बोत्सवानामधून 9 आफ्रिकन चित्ते भारतात आणण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे नुकतेच KP उन्नीकृष्णन यांचे निधन झाले ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माजी केंद्रीय मंत्री. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते KP उन्नीकृष्णन यांचे 3 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी केरळमधील कोझिकोड येथे निधन झाले. केरळच्या वडाकारा लोकसभा मतदारसंघातून सलग 6 वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1989-90 मध्ये VP सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय दळणवळण आणि पृष्ठभाग वाहतूक मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. 1990च्या अखाती युद्धादरम्यान कुवेतमधून सुमारे 1.7 लाख भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी सुखरूप आणण्याच्या मोहिमेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी ब्लिट्झ सारखे प्रसिद्ध साप्ताहिकात पत्रकार म्हणूनही काम केलेले होते. नेक्स्ट आहे जनऔषधी सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च ते 7 मार्च 2026 दरम्यान. जनऔषधी सप्ताह देशभरात 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत साजरा केला जातो. 7 मार्च हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात जनऔषधी केंद्रांवर आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत औषध वितरण यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना ही रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत औषध निर्माण विभागाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे हा आहे. नेक्स्ट आहे ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात गिचक नकाना नावाची एक नवीन भूगर्भीय जलचर माशांची प्रजाती सापडली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. आसाम राज्यात गिचक नकाना नावाची नवीन भूगर्भीय जलचर माशांची प्रजाती शोधण्यात आली आहे. ही प्रजाती आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका गावातील हाताने खोदलेल्या विहिरीत सापडली. हा मासा सुमारे 2 सेंटीमीटर लांबीचा असून तो पूर्णपणे आंधळा म्हणजे डोळे नसलेला आहे. याचे शरीर पारदर्शक आणि रंगहीन असल्यामुळे रक्ताचा लाल रंग स्पष्ट दिसतो.
त्यामुळे तो लाल रंगाचा दिसतो. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे याला कवटीचे छत नाही आणि मेंदूचा वरचा भाग केवळ त्वचेने झाकलेला असतो. गिचक नकाना हे नाव गारो भाषेतून घेण्यात आलेले आहे. गिचक म्हणजे लाल आणि नकाना म्हणजे आंधळा मासा. हा मासा कोबिटिडे कुटुंबातील नव्याने वर्ण केलेल्या वंशाशी संबंधित आहे. ईशान्य भारत किंवा पूर्व हिमालयन प्रदेशात भूगर्भातील जलचरात राहणाऱ्या माशांचे दस्तऐवजीकरण होण्याची पहिलीच वेळ आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्ट्स या शोधपत्रिकेत 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित झाले. नेक्स्ट आहे भारत आणि कॅनडाने कधीपर्यंत द्विपक्षीय व्यापार $50 अब्ज पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2030 पर्यंत. 2 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात शिखर बैठक झाली. या बैठकीत 2030 पर्यंत भारत कॅनडा द्विपक्षीय व्यापार $50 अब्ज पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार लवकरात लवकर अंतिम करण्याचा निर्णय घेतला. CEPA कराराच्या संदर्भ अटींवर वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी स्वाक्षरी केली. दस्तऐवजांची देवाणघेवाण हैदराबाद हाऊस नवी दिल्ली येथे दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. सध्या भारत कॅनडा द्विपक्षीय व्यापार सुमारे $9 अब्ज इतका आहे. या भेटीदरम्यान $2.6 अब्जचा युरेनियम पुरवठा करार करण्यास सहमती झाली. कॅनेडियन पेन्शन फंडांनी भारतात सुमारे $100 अब्जची गुंतवणूक केली असून ती पुढे वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या 2 देशांमध्ये द्विपक्षीय चलन स्वॅप करारावर स्वाक्षरी झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि जपान. भारत आणि जपान यांनी त्यांच्या द्विपक्षीय चलन स्वॅप कराराचे नूतनीकरण केले आहे. हा करार 28 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाला आहे. या स्वॅप व्यवस्थेची एकूण रक्कम $75 अब्ज इतकी कायम ठेवण्यात आली आहे. या करारावर भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ जपान यांच्यात स्वाक्षरी करण्यात आली आहे. या व्यवस्थेनुसार दोन्ही देश त्यांच्या स्थानिक चलनांची $मध्ये देवाणघेवाण करू शकतात. या कराराचा मुख्य उद्देश परकीय चलन साठ्यात स्थिरता राखणे आणि आर्थिक सुरक्षा जाळे मजबूत करणे हा आहे. तसेच गरजेच्या वेळी आपत्कालीन परकीय चलनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. नेक्स्ट आहे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खारघर नवी मुंबई. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त शहीद दिन म्हणजे शहीदी समागम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नवी मुंबई येथील खारघर येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या 2 दिवसांच्या कालावधीत पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्य समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे 2 मार्च 2026 रोजी कोणत्या ठिकाणी ओलियम म्हणजेच गंधकयुक्त आम्ल वायुगळती झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पालघर महाराष्ट्र. पालघर जिल्ह्यातील तारापूर MIDC परिसरातील भगेरिया केमिकल्स कंपनी 2 मार्च 2026 रोजी ओलियम वायुगळतीची दुर्घटना झाली. कंपनीच्या प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ओलियम म्हणजेच धूर करणारे सल्फ्युरिक आम्ल वायूची गळती झाली आणि परिसरात पांढऱ्या धुराचे मोठे लाट पसरली. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि कामगारांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि मळमळ यासारख्या समस्या जाणवल्या. प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुमारे 26,600हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. ओलियम याला फ्युमिंग सल्फ्युरिक आम्ल असे म्हणतात आणि तो अत्यंत संक्षारक रासायनिक पदार्थ आहे. हा पदार्थ सल्फर ट्रायऑक्साईड ला सल्फ्युरिक आम्लमध्ये विरघळवून तयार केला जातो. ओलियम रंगहीन असतो, मात्र हवेतील आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर पांढरा धूर निर्माण होतो. पाण्याच्या संपर्कात आल्यावर तीव्र उष्णता निर्माण होऊन गंभीर भाजण्याचा धोका निर्माण होतो. ओलियमचा वापर डिटर्जंट, रंगद्रव्ये, स्फोटके आणि औषध निर्मिती उद्योगात केला जातो. नेक्स्ट आहे शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च. शून्य भेदभाव दिवस दरवर्षी 1 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश आहे समाजातील सर्व प्रकारचा भेदभाव दूर करणे आणि समानता, समावेशकता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रोत्साहित करणे. जात, धर्म, लिंग, वय, आरोग्य स्थिती आणि वांशिकता यासारख्या आधारांवर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध जनजागृती करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे. या दिवसाची सुरुवात 2014 मध्ये UNAIDS या संस्थेद्वारे करण्यात आली. फुलपाखरू या दिवसाचे अधिकृत प्रतीक मानले जाते, जे परिवर्तन आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यात 3 नवीन अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिब्रुगड, आसाम येथे 27 फेब्रुवारी 2026 रोजी 3 अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. हे प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीवर विकसित करण्यात आले असून या नदीला राष्ट्रीय जलमार्ग 2 असे नाव देण्यात आले आहे. बोगीबील येथे आधुनिक सीमाशुल्क आणि इमिग्रेशन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. धुब्री येथे आयात निर्यात आणि सीमापार व्यापार सुलभ करण्यासाठी कस्टम्स व इमिग्रेशन कॉम्प्लेक्स विकसित करण्यात आला आहे. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणची दिब्रुगड येथील हेरिटेज इमारत नूतनीकरण करून प्रशासनिक कामकाज व नदी पर्यटनाला चालना देण्यासाठी वापरात आणली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.